पुढच्या डावाच्या दिशेने आणि नक्कीच सर्वांना आज हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मात्र खूप साऱ्या शुभेच्छा। पहिल्या डावात बॅटिंग करत असताना 7 ओव्हरमध्ये 78 बनवलंय, 79चं मात्र टार्गेट लीड्स किमलेकर या संघासाठी आपल्याला सजलेलं पाहायला मिळत आहे। आज जर बघितलं तर पहिला चॅम्पियन आपल्याला मिळणार आहे या स्पर्धेचा। आपण बघत आहात लेवा पाटीदार प्रीमियर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स टफ क्रिकेट लीग आणि भारतरत्न विश्वरत्न लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल मेन्स टफ क्रिकेट लीगचा दरार आणि आज मात्र स्पर्धेचा अंतिम दिवस जो मैदानाच्या आतमध्ये रंगतो। यानंतरचा होणारा मॅच प्रभात फायनान्स आणि पल्स डिस्ट्रीब्युटर। प्रभात फायनान्स आणि पल्स डिस्ट्रीब्युटर दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आपण मात्र टॉससाठी यायचं आहे। डॉक्टर वीरेंजी खडके साहेब यांच्या हस्ते मात्र मॅचचा टॉस केला जाईल। तर प्रभात फायनान्स आणि पल्स डिस्ट्रीब्युटर दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी यायचं आहे। डॉक्टर वीरेंजी खडके साहेब यांच्या हस्ते मात्र पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे। त्याचबरोबरीने जर बघितलं तर क्वार्टर फायनल्सही आज आपल्याला जे की पाहायला मिळतील नक्कीच या मॅचेस नंतर। इथे केला गेला टॉस जिंकलाय पल्स डिस्ट्रीब्युटर। निर्णय डिसिजन भैया ओके ठीक आहे ओके ओके आरामशीर। चल 70 धावा 79 रन्स टू विन। सलामीची जोडी मात्र बॅटिंगसाठी आपल्याला दाखल झालेली पाहायला मिळते। स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतो। नक्कीच स्ट्रायकर एंडला आपण बघू शकता बंटी भाऊ भारंबे यांना नक्कीच थोडेसे जर बघितलं तर दुखापतग्रस्त होते खरे, बट तरी देखील स्पर्धा खेळण्यासाठी आलेत आणि ही मात्र फार मोठी गोष्ट आहे। आणि पहिल्याच बॉलवर अल्टी पलटी आणि चेंडू सरळ सीमारेषा पार कलटी। 4 धावा मात्र इथे मिळतील प्लस गोल्डन बॉलच्या नियमाच्या अंतर्गत अजून 4 ॲड होतील। 8 रन पहिल्याच बॉलवर मात्र बंटी भाऊ भारंबे यांच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत। यावेळेस मात्र हलक्या हाताने फक्त पुश केलं, 1 धाव मात्र चोरून काढली आहे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। धावास्वरूपी इथे देखील 1 धाव मिळताना रन संख्या पुढच्या दिशेने जाते 9च्या स्कोरवर। पहिल्याच बॉलवर 8 धावा ज्या आपण बघितल्या। ओहो यावेळेस मात्र समोरच्या दिशेने बट फिल्डर आहे डॉक्टर कृष्णा यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि धावास्वरूपी मात्र आपण बघतोय की इथे जो की आपल्याला चेंडू बॉलर का ओके 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 मोहितजी जी मात्र आपल्याला फिल्डिंग करताना तिथे पाहायला मिळाले होते। यावेळेस बॅकफुटरनं टॅप केलाय, फिल्डर आहेत। वाह सुरे क्या बात है यार, एक धावेची लढाई इथे काय रेफरल मात्र इथे घेतलेला आहे खरा, तर शहानिशा इथे केली जाईल आणि जो काही निर्णय आहे तो मात्र इथे स्पष्ट केला जाईल। नक्कीच रिप्लेमध्ये आपण बघूयात। मला असं वाटतंय बट थोडीशी गडबडी झालीच होती, कारण की स्ट्रायकर एंडवर देखील आपण बघितलं ना दोन्ही खेळाडू एकाच एंडवर पळत होते नॉन स्ट्रायकर एंडला, तर नक्कीच इथे शहानिशा केली जाते। मागच्या दिशेने टॅप अँड रनची भूमिका फिल्डर मात्र होते। यस नो आमचे हे तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतात आहे। नॉट आउट चा निर्णय जो मात्र इथे पंचांच्या माध्यमातून आलेला आहे।
फलंदाज मात्र सेफ आहे. रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जाईल. 2 बॉल बाकी आहेत. रन संख्या 13 रन. ओहो, यावेळेस ड्राईव्ह करून दिला सुंदररित्या. फिल्डर आहे तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण. धावस्वरूपी मात्र एक धाव घेण्यापासून नाही थांबू शकले. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे. 14. शेवटचा बॉल उडवला. याही वेळेस लॉंग दी कार्पेट. फिल्डर आहे तो. हो, इथे काय घडतंय? पुला खालून पाणी फरार. चेंडू मात्र सीमारेषा पार. धावा मिळतील इथे 4. चौकार. आणि इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली 18 रन. 18 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 18 धावा बिनगडी बाद. यस, दोन्ही पायांच्या मधनं मात्र तो चेंडू तिकडनं निघून गेला आणि चौकार मात्र मिळाला आहे. बघा, मला असं वाटतं हा जो संघ आहे ना अथर्व वॉरियर्सचा, हा डॉक्टर वॉरियर्स असा जरी नावाने असला असता तरी काही फरक पडला नसता. कारण की खूप सारे डॉक्टर्स देखील या मॅचमध्ये जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. आता मात्र डॉक्टर नरखेडे सर जे की गोलंदाजी मार्कवर दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर जर बघितलं तर गोल्डन बॉलच्या नियमाच्या अंतर्गत 2 धावा कॅल्क्युलेट होतात आहे. यावेळेसही क्या बात आहे यार. सो एलिगंट अँड सो ब्युटिफुल. रिव्हर्सचे फटके मात्र अतिशय सुंदररित्या खेळतात आहे बंटी भाऊ बारंबे. अल्टी पलटी बॉल कल्टी. चौकार. षटकार आहे का? यस, फ्लॅट 6 इथे मात्र आम्हाला कळवलं गेलंय. आणि इथे मात्र रोहित सर सांगतात चेंडू लेग स्टिक भरकटला. वाईडचा इशारा. हडबडी गडबडी इथे देखील आपण बघतोय की डॉट बॉल येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्लिक ऑफ द रिस्ट. ओहो, सो एलिगंट अँड सो ब्युटिफुल. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. रिटायर मात्र होतील इथे बंटी भाऊ भारंबे. षटकार आलाय त्यांच्या बॅटमधनं आणि रिटायर होत असताना चांगली नॉक, चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून जी की आपल्याला पाहायला मिळाली. खास करून रिव्हर्सचे फटके आणि कायच कौतुक करावं बॅटिंगचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये द बिग ब्लास्ट, द बिग शो नाव आहे नयन भाऊ राणे. बॅटिंगसाठी दाखल होताना पहिल्या सामन्याचे जर बघितलं तर स्टार आता मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. रन संख्या मात्र 33 रन. 33 फॉर नन. आहा, क्या बात आहे यार. नजाकत. पहिल्याच बॉलवर नयन राणे यांच्या बॅटमधनं नयन दी फटका. डोळ्याला थंडक देणारा फटका मात्र आपण बघितलाय. AR स्पोर्ट्सचे हब, AR स्पोर्ट्स हबचे संचालक नयन राणे. याही वेळेस मात्र गॅपला भेदण्याचा प्रयत्न आणि ते काय रोहित सर बाउंड्री चेक करायची का डिसिजन आहे? बाउंड्री चेक. चौकार मात्र. चौकार ना. ओके. 4 धावा. 4 धावा ज्या मात्र इथे कळवला गेल्या पंचांच्या माध्यमातून. रन संख्या चौकाराच्या मदतीने वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. आणि 23 धावा ज्या मात्र या ओव्हरमधनं आलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण. 2 ओव्हर 41 रन. 2 ओव्हर 41 रन बिनगडी बाद. 41 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. तर खेळाडू प्लीज आपण अंपायरकडे डिस्कस करतील आणि डिस्कस करून जो काही निर्णय तो मात्र दिला जाईल. दोन्ही अंपायर डिस्कस करतील. पंचांचा निर्णय, जो काही निर्णय पंच देतील तो कन्फर्म राहील. चला तर मॅचच्या दिशेने आपण वळतोय आणि धावस्वरूपी इथे मात्र जी की आपल्याला 1 धाव इथे पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करायचा वेळ जास्त वाया घालू नका. 20 रन जे की आपल्याला त्या षटकात पाहायला मिळाले आणि 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 2 ओव्हर 38 धावा बिनगडी बाद. चला पंचांचा निर्णय आलेला आहे तर प्लीज मॅच आपण ऑन करायचा आहे. 38 धावा स्कोर कार्डवर.
यावेळेस मात्र विकेटचं पतन, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. येस, -5 हिमांशू राईट. इथे मात्र होताना जे की आपल्याला पाहायला मिळतील, पंचांचा निर्णय आलेला आहे. गोल्डन बॉलच्या नियमाच्या अंतर्गत विकेट पडली आहे आणि -5 होताना जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. हलक्या हाताने प्लेस केलाय, फिल्डर आहे. नो बॉल, नो बॉल कळवला हिमांशू यांनी इथे, माफ करा रोहित यांनी इथे. आणि पंचांचा इशारा मात्र पुढचा बॉल, मुफ्त की गेंद, मुफ्त का चंदन, घिस मेरे नंदन, तोड के सारे बंधन, ये लगा दिया चौका. धावा मिळतील 4, चौकार. फुललेंचा बॉल होता आणि इथे मात्र चौकार त्यांनी पाहायला मिळतोय. आणि चंदन देखील आपल्याला बॅटिंगसाठी दाखल झाले पाहायला मिळतात आहे. नो डाऊट चौकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. 39 for 1. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मागच्या दिशेने फटका केलाय. फिल्डर आहेत तिकडे, चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली. 1 धावेच्या मदतीने रनसंख्या पुढच्या दिशेने जात असताना बॅकफूट पंच. यावेळेसही फिल्डर आपल्याला जे की पाहायला मिळालेत. चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी. आणि इथे काय घडतंय, फेटाळलंय पंचांनी आपल्याला. रनसंख्या मात्र इथे पुढच्या दिशेने जात असताना जी की आपल्याला पाहायला मिळते. धावबादचा अटेम्प्ट केला होता खरा, बट तेवढं काही खास संपर्क झाला नाही. रनसंख्या मात्र पुढच्या दिशेने जात असताना मॅच मात्र सध्याच्या घडीला नक्कीच लीड्स किम लाईक संघापासून नक्कीच जवळजवळ जाताना अथर्व वॉरियर्सला विकेट काढावे लागतील. 26 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. 26 बॉल 37 टू विन. स्वीप 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 स्वीट फटका, चुकी स्वीपचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र चौकाराच्या मदतीने 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे, 1 बॉल बाकी आहे. येस, 1 बॉल मात्र इथे बाकी आहे. तर चौकार मात्र त्यांनी जो की आपल्याला पाहायला मिळाला, आडव्या बॅटने फटका खेळून काढला होता आणि कोणतीच संधी नव्हती. गॅपबंद चेंडू फरार. धावा मिळाला 4 4 4 4, चौकार. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे देखील बॅक टू बॅक बाउंड्री, जबरदस्त बॅटिंग. 3 ओव्हरचा खेळ पडणार, 50 धावा. इथे मात्र लीड्स किमलेकर संघाच्या पूर्ण होतात. 50 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. एकीकडे पन्नास धावा, 1 गडी बाद. 3 ओव्हरच्या अखेरीस 50 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये काही खासा संपर्क नाही आणि नो बॉल. ललितजी यांनी मात्र पहिल्याच बॉलवर हाताळलाय. आणि यस, पंचांचा पंखा देखील गार 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 गार. फ्री हिट, पुढचा बॉल. याही वेळेस चांगला संपर्क आहे, चांगला संपर्क आहे. अडवला आहे करा, बट अजून एक नो बॉल, अजून एक नो बॉल इथे मात्र कळवला गेला आहे आमचे पंच रोहित पारदेसर यांच्या माध्यमातून. तर किती हिमांशू, टोटल 4 गोल्डन बॉलच्या अंतर्गत. हो, बिना बॉल टाकता 6 धावा मात्र इथे स्कोर झालेला आहे. रनसंख्या मात्र वाढतीये, 56 धावा. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला. इथे देखील धावबाद करण्याची संधी होती खरी, बट मला असं वाटतं चेंडूचा थोडासा शेक बसलाय की काय. गर्मी में गर्मी का एहसास. नक्कीच मला जोरात चेंडू लागला बहुतेक. खेळाडू तिकडे जे होते आपल्याला जे की पाहत मिळत होते, धावबाद करण्याचा प्रयत्न होता खरा आणि थोडेसे दुखापतग्रस्त नक्कीच पाहायला मिळत आहे. एकीकडे भूषणजी चौधरी साहेबांचा संघ आहे, दुसरीकडे जर बघितलं तर गौतमजी चौधरी यांच्या मालकीची टीम जी आपल्याला खेळताना पाहायला मिळते, लीड्स किम लाईक. यानंतरचा होणारा सामना प्रभात फायनान्स वर्सेस पल्स डिस्ट्रीब्युटर. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला आणि टीम्सला विनंती राहील आपण मात्र तयार राहायचं आहे. जसा हा सामना संपेल तसा मात्र आपण पुढचा देखील सामना लवकरात लवकर ऑन करणार आहोत, तर आपण देखील तयार राहायचं आहे.
चला तर वळूयात मॅचच्या दिशेने. रन संख्या झाली आहे 60 रन, 60 for 1. पुढचा बॉल. हो, चांगली टायमिंग, चांगलं कनेक्शन आणि चेंडू इथे देखील परार. पंचांचा इशारा. 6 लगातो 6. षटकार, अटॅक आणि खळखटाक. 13ची गरज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, केवळ दिशा दाखवली. नो बॉल. भाई साहब, गरीबी में आटा गिला. आणि नो बॉलची एक धाव आणि पुढचा बॉल फ्री हिट. 11 to win, 11 to win. उडवला, फटका फसला. फ्री हिट होता तत्पूर्वी एक धाव मात्र घेण्यापासून नाही रोखू शकले. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे. 10ची गरज आहे आता. ओहो यार, क्लास, ॲब्सोल्यूट क्लास. सिंगलच्या मदतीने रन संख्या पुढे जाते. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 5 बॉलमध्ये 20 आलेत आणि या फटक्याने ऑलमोस्ट या सामन्याची हवाच काढली आहे. 4. चला डॉक्टर दादा, यांचं नाव काय, विरन आहे का? डॉक्टर विरन, जे की आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल झाले पाहायला मिळतील. डॉक्टर विरन खडके बॅकफुटवरनं मात्र फटका खेळला आणि इथे काय, गॅपमध्ये आहे बॉल, गॅपमध्ये आहे बॉल. स्कोर झाले इवांशू. यस, मॅच संपलाय पहिल्या बॉलवरच. गोल्डन बॉलच्या नियमाच्या अंतर्गत धावा कॅल्क्युलेट झाल्यात 8 आणि सामना मात्र 1 साइडेडली जिंकला. अभिनंदन DJ.